भक्त, भक्ती आणि भगवंत या तिघांचा संगम झाला की आनंद प्रवाहित होतो. आता या तिघांचा जेव्हा संगम होतो त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. पण हा त्रिवेणी संगम केव्हा होईल? जेव्हा गुरु आपलं बोट पकडतील. गुरु आपलं बोट पकडून त्या संसारातून परमार्थामध्ये आणतील. तेव्हा भक्त, भक्ती आणि भगवंत या तिघांचा संगम होईल. गुरुला आणणं परमार्थावर आपल्याला तेव्हाच शक्य होते. म्हणजे गुरु आपल्याला तेव्हाच आणू शकतात परमार्थात, जेव्हा आपण गुरुला पूर्ण रूपेण समर्पण करू. अपूर्ण अधुरं समर्पण नाही, पूर्ण समर्पण. पूर्ण समर्पण आपल्या ठाई जेव्हा त्याचा उगम होईल आणि जेव्हा आपण ते गुरूंना अर्पण करू, पूर्ण समर्पित होऊ, तेव्हा हा त्रिवेणी संगम होते. भक्त, भक्ती आणि भगवंत तिन्ही एकत्र येतात. आणि संगम झाला की मग कोण भक्त आहे, कोणती भक्ती आहे आणि कोणता भगवंत आहे काहीच लक्षात येत नाही. तिन्ही नद्या एकत्र आल्या की कोणती गंगा आहे, कोणती यमुना आहे आणि कोणती सरस्वती आहे काय लक्षात येणार आहे? तिघींचं पाणी एक. तर हे सर्व गुरुकृपेने शक्य होते. गुरुचं फक्त एक बोट पकडणं. आपण गुरूंचं बोट पकडतो की गुरु आपलं बोट पकडतात? पण बोट पकडणं आवश्यक आहे. पण आपल्या हातात कोणाचं बोट आहे? संसाराचं बोट. संसाराचं बोट असल्यामुळे आपल्या आतमध्ये संसारातला स्वार्थच येणार आहे. आणि गुरुचं बोट पकडल्यामुळे आपल्या आतमध्ये परमार्थच येणार आहे. तर संसाराची असत्यता समजून घ्या. असत्यता संसाराची ही जेव्हा समजली तेव्हा तुम्ही कलीला समजले, कलियुगाला समजले, निगेटिव्हिटीला समजले. याच्यासाठी गुरुमाऊली जे ज्ञान देतात त्या ज्ञानाने आपलं अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त पूर्णपणे शुद्ध करून घ्या. शुद्धीच आपल्याला सिद्धीपर्यंत पोहोचवते. सिद्धी कोणती? भक्त, भगवंत आणि भक्ती हे तिन्ही एकत्रित येणं हीच सिद्धी, हीच सर्वात मोठी परमशुद्धी. गुरुची दृष्टी ही आपलं कल्याण करण्याचं सामर्थ्य ठेवते. गुरुचे शब्दही आपलं कल्याण करायचं सामर्थ्य ठेवते. गुरुची आज्ञाही आपलं परम कल्याण करण्याचं सामर्थ्य ठेवते. गुरुच्या मुखातून निघालेले मंत्र आपलं परम कल्याण करण्याचं सामर्थ्य ठेवतात. आपण आत्मस्वरूप आहोत हे समजण्यासाठी काय करावं लागेल? की ज्यांनी हे जाणलं की मी आत्मस्वरूप आहोत त्यांच्या संगतीत बसावं लागेल. गुरुमाऊलीने, सद्गुरूंनी ते जाणलं की मी आत्मस्वरूप आहे, परमात्मस्वरूप आहे. बस त्यांच्या संगतीत बसून जा. ज्याच्या संगतीत बसलो त्याचे व्हायब्रेशन्स आपल्याला लागून जातात.
एखाद्या संसर्गजन्य बिमारीवाल्याच्या आपण संपर्कात बसलो तर त्याची बिमारी आपल्याला लागून जाईल. व तसंच आहे, गुरुच्या आतमध्ये जो आनंद प्रगट झालेला आहे त्याचा संसर्ग आपल्याला झाला पाहिजे. गुरुला कळलं की आत्मस्वरूप आहोत आपण, त्याचा संसर्ग आपल्याला झाला पाहिजे. गुरुला कळलं की आपण ज्ञानस्वरूप आहोत, चैतन्य स्वरूप आहोत, त्याचा संसर्ग झाला पाहिजे आणि त्यांच्या सानिध्यात राहूनच तो संसर्ग होऊन जाईल. हा पॉझिटिव्ह संसर्ग आहे. गुरुच्या रेंजमध्ये राहण्याचा प्रयास करा. आउट ऑफ कव्हरेज एरिया नको करू. गुरुच्या रेंजमध्ये राहा. गुरुच्या रेंजमध्ये राहणं म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये चालणं, त्यांच्या ज्ञानामध्ये चालणं, त्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद अनुभव करणं, आपल्या सर्व इच्छा गुरूंना देऊन टाकणं, काहीच इच्छा शेष नसणं. गुरुचे होण्याचा प्रयत्न करा, गुरुचा होण्याचा प्रयत्न करा. गुरुचे झाले की सर्व प्राप्ती होऊन जाईल. पण आपण सर्वांचे होतो, पत्नीचे होतो, पतीचे होतो, मुलांचे होतो, शेजाऱ्याचे होतो, मित्रांचे होतो, नातेवाईकांचे होतो, पण गुरुचे होत नाही. गुरुचे होण्याचा प्रयत्न करा. गुरु आपल्याला वचन देतात की तुम्ही कोणत्याही संकटात असाल, दुःखात असाल, परेशानीत असाल, अज्ञानात असाल तर गुरु धावून येतील. सर्व देवी देवतांना सोबत घेऊन तुमच्यासाठी धावून येतील. पण याच्यासाठी तुम्हाला गुरुचं होणं आवश्यक आहे. गुरुचे व्हाल तर गुरु तुमच्यासाठी धावत येतील. आणि गुरुचे कसे व्हाल? जेव्हा गुरुजी सांगून राहिले, गुरुजी आज्ञा देऊन राहिले, ते आपल्या आचरणाचा अंग बनलं पाहिजे, ते आपल्या कर्मात दिसलं पाहिजे. गुरुला समर्पण करा. ते जसं आपल्याला बनवण्याची इच्छा ठेवत आहेत तसं बनवून जा. आपली इच्छा नका ठेवू की मला काय बनायचं आहे. अर्पण करून द्या, समर्पण करून द्या गुरुमाऊलीला. जय गुरुदेव, जय जय गुरुदेव. सद्गुरुनाथ महाराज की जय.